लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिकमधील रिंग रोड प्रकल्पामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आज मोठा ट्विस्ट मिळालेला आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्या सकारात्मक आश्वासनानंतर वर्षा निवासस्थानासमोर होणारे आंदोलन तुर्तास स्थगित करण्यात आलंय. मात्र शनिवारी होणाऱ्या बैठकीत तोडगा न निघाल्यास शेतकऱ्यांनी आक्रमक एल्गाराचा इशारा दिलाय. नाशिक तालुक्यातील रिंग रोड प्रकल्पामुळे बाधित शेतकऱ्यांनी मुंबईतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानासमोर आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र मंत्री गिरीश महाजन त्यांच्या आश्वासनानंतर हे आंदोलन 30 जूनपर्यंत स्थगित करण्यात आलंय. दरम्यान मुंबई नाका येथील क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीस्थळी पुष्पहार अर्पण करत आंदोलनाची औपचारिक सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी मंत्री गिरीश महाजन यांचे स्वीय सहाय्यक संदीप जाधव आणि नाशिकचे पोलीस उपायुक्त काळे यांनी आंदोलनस्थळी भेट देत शेतकऱ्यांशी चर्चा केली आहे. त्यानंतर दूरध्वनीद्वारे मंत्री गिरीश महाजन आणि शेतकरी प्रतिनिधी यांच्यात थेट संवाद घडवून आणण्यात आलाय. आज वर्षा निवासस्थानी मुंबई या ठिकाणी रिंग रोड बाधित शेतकरी आंदोलन करणार होते, मुख्यमंत्र्यांची भेट घेणार होते. परंतु तत्पूर्वी या ठिकाणी नामदार गिरीश भाऊ महाजन यांचे शिवसहाय्यक संदीप भाऊ जाधव आणि नाशिक पोलीस आयुक्त DCP काळे साहेब यांनी या ठिकाणी येत गिरीश भाऊंशी फोनवर चर्चा करून दिली. येत्या शनिवारी दुपारी शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयात या ठिकाणी मीटिंग आयोजित करण्याचं त्यांनी पूर्णपणे आश्वासन दिल्यामुळे आणि तोपर्यंत नाशिक जिल्हाधिकारी कुठली नोटीस किंवा कुठली छोटी खरेदी करणार नाहीत या विषयाचं सुद्धा नाशिक जिल्हाधिकारी यांच्याकडून आम्हाला आश्वासन दिल्यामुळे आजचं मुंबईचं वर्षा निवासस्थानाचं आंदोलन या पवित्र स्थळी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंच्या या स्मारकाच्या प्रांगणात आम्ही स्थगित करत आहोत. आणि जर शनिवारी मीटिंग नाही झाली तर मात्र मंगळवारी आत्मदहनाचा इशारा आम्ही वर्षा निवासस्थानाच्या बाहेर दिलेला आहे. याचाही प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा. आमची फसवणूक होऊ नये. शेतकऱ्यांच्या अलाइनमेंटच्या संदर्भात आणि योग्य दराच्या संदर्भात योग्य तो मध्यम मार्ग काढून या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांना न्याय द्यावा ही आमची भूमिका आहे. उपजिल्हाधिकारी वाघ हे अत्यंत उर्मट अधिकारी आहेत. ते जिल्हाधिकाऱ्यांची आणि वरिष्ठ मंत्री महोदयांची सुद्धा दिशाभूल करतात. 19 ची नोटीस काढतात, तिला हरकती मागवतात, हरकती गेल्या का निकालात काढतात की याचं तुम्हाला काही व्हॅल्यू नाहीये, ही निकालीत काढलेली. त्याच्यानंतर 21 ची नोटीस म्हणजे अंतिम वाटाघाटीची नोटीस काढतात आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांना धमकावतात की तुम्हाला जो 25% जो अधिकचा मोबदला देणार आहोत तो तुम्हाला मिळणार नाही, आताच खरेदी करा. म्हणजे अशा विषयाचे ते वाघ. मंत्री गिरीश महाजन यांनी आश्वासन दिलंय की शनिवारी उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात येणार आहे. या बैठकीला संबंधित मंत्री, आमदार, खासदार, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, MSRDC, नगर रचना विभाग आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन साहेबांचा शेतकरी प्रतिनिधी आणि सर्व शेतकऱ्यांसोबत आपण बोलणं करून दिलेलं आहे. शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या ज्या आहेत त्या रिंग रोड अलाइनमेंट मध्ये मोबदला वाढवून मिळणे, योग्य मोबदला मिळणे आणि जी अलाइनमेंट काही त्यांच्या घरावरून काही विहिरी वगैरे याच्यातून क्षेत्रातून जात आहे त्याच्यात बदल करणे असे अपेक्षित आहे. या दोन प्रमुख मागण्यांसाठी वेळोवेळी जिल्हाधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांनी त्यांच्या बैठका घेऊन तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु शासन दरबारी काही गोष्टी ज्या आहेत त्या मांडणे गरजेचं असल्या कारणाने माननीय मंत्री नामदार गिरीश महाजन साहेबांनी आता सर्व शेतकऱ्यांशी संवाद साधलेला आहे आणि त्यांना विनंती केली आहे की आपण पुढे कुठेही आंदोलन न नेता इथं स्थगित करावे व त्या संदर्भाने जी बैठक आहे ती प्रमुख बैठक सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये नाशिक येथे घेण्यात येईल. स्वतः व्यक्तिशः मंत्री महोदय उपस्थित राहून सर्व लोकप्रतिनिधी वगैरे यांना निमंत्रित करून ती बैठक होणार आहे आणि त्या विनंतीला मान देऊन आता सर्व शेतकऱ्यांनी येथे पुढील आंदोलन स्थगित केले आहे. त्याबद्दल आम्ही आभारी आहोत. धन्यवाद. शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये रिंग रोडचे अलाइनमेंट बदलणे, जमिनींना बाजारभावानुसार मोबदला, गुणांक 2 लागू करणे आणि जिरायत जमिनींचं पुनर्मूल्यांकन या महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश आहे. जमीन जाती येणे करेल आमची जमीन, तरी बागायती जमीन लावलेली येणे करेल जमीन आहे आमची. आम्हाला रेट पाहिजे येण्याची. मुंबईला चाललो वर्षा निवास. आमची 11 बिघे जमीन जाते, घर जाते. आम्हाला योग्य भाव द्यावा जेणेकरून ही जमीन गेल्याच्या नंतर आम्हाला कुठेतरी जमीन घेता आली पाहिजे. आमच्यावाले लेकरा बाळांची सोय झाली पाहिजे. त्याच्यामुळे आम्हाला ही जमीन ते देतोय आम्ही. सरकारला द्यायला ना कबूल नाही, पण आम्हाला सरकारने योग्य भाव द्यावा अशी आमची नम्र विनंती. दरम्यान जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनीही बैठकीपर्यंत कोणतीही सक्तीची कारवाई होणार नाही असं स्पष्ट केलंय. या सकारात्मक घडामोडीनंतर शेतकऱ्यांनी एकत्र निर्णय घेत
30 जूनपर्यंत आंदोलन स्थगित केलं आहे. मात्र शनिवारी ठोस निर्णय झाला नाही तर वर्षा निवासस्थानासमोर तीव्र लोकशाही आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. रिंग रोड प्रकल्पावरून सुरू असलेला हा संघर्ष आता निर्णायक टप्प्यात पोहोचलाय. शनिवारी होणाऱ्या बैठकीत तोडगा निघणार की संघर्ष अधिक तीव्र होणार आहे याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.